मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत। आपल्यासोबत सचिन अहिरत आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। एकीकडे सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं काम करतोय, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरती उतरून काम करतोय। आता नवीन योजना येत आहेत, लाडक्या भावासाठी देखील स्टायपंडची घोषणा केलेली आहे। 10,000 पर्यंत पदवीधरांसाठी स्टायपंड आहे। दुर्दैव आहे की त्यांना लाडके भाऊची व्याख्या समजली नाही आहे। कष्टकरी करणारा जो शेतकरी असेल किंवा बंद कारखान्यामध्ये काम करणारा कामगार असेल आणि मोठ्या प्रमाणावरती महागाईला भेडसवणाऱ्या जे असलेला सर्वसामान्य जो शिक्षित असलेला तरुण बेरोजगार असेल, ह्याच्यासाठी योजना आणून ही खऱ्या अर्थाने भावाला साथ घालण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे होतं। ही जी योजना आणते ती कुठची योजना आहे? ही केंद्र सरकारची खूप अगोदरपासूनचे जे शासन आले त्याने ती योजना दिली, त्याला आपण इंटर्नशिपमध्ये म्हणतो। ते जे पैसे पहिले उद्योगपती द्यायचे काम करत, आता सरकार त्याचं देण्याचं काम करतं। म्हणजे ह्याच्यात मला समजत नाही आहे की बा काय ह्याच्यातून साध्य होणार आहेत। आणि एक गोष्ट शिक्कामोर्तब केली त्यांनी की 12वीच्या नंतर हे तुम्हाला स्किल दिल्यानंतर, तुम्हाला सरकार पैसे दिल्यानंतर तुम्हाला बेरोजगारच ठेवलं जाईल, रोजगाराची हमी कुठे? एका बाजूला कारखाने नवीन येत नाही आहे, ते गुजरातला जात आहेत, मोठमोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी वाढली, तर त्याच्याही जे आकडे सरकारने जाहीर केलेले आहेत त्याच्याबद्दल काही बोलायला ते तयार नाही आहे। आणि मग फक्त तरुण बेरोजगारांना आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर किमान हे तरी घ्या, पण ह्यानी हे भागणार आहे का? हाही मूलभूत प्रश्न आहे। आणि म्हणून मला असं वाटते दुर्दैव आहे या सरकारचा, खऱ्या अर्थाने भावाची व्याख्याच त्यांना समजलेली नाही आहे आणि हा फक्त एक नवीन गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं सरकार काम करत आहे, वारंवार बोललं जातंय की विरोधक केवळ विरोध करण्याचं काम करतात, सरकार काम करते, यात किती तथ्य दाखवा ना। मार्च महिन्यामध्ये जे बजेट प्रोव्हिजन केली त्याचीच पूर्तता झालेली नाही आहे। म्हणजे अनेक योजना जी आहेत त्यांनी जाहीर केली, कुठची यशस्वी योजना आजपर्यंत लोकांपर्यंत मिळालेली आहे? मग आज लाडकी बहिणीच्या नावाखाली घेऊन ही एक नवीन योजना आणतायत आणि त्यालाच तुम्ही दाखवून आणि मग आम्ही ज्यावेळी सांगितलं की जसं लाडकी बहिणीच्या बद्दल विचार केला तसं लाडका भाऊ का नाही, आणि मग हे कुठेतरी अशी तुटपुंजी योजनेचा गाजर दाखवून फक्त तात्पुरता निवडणूक ढकलण्यासाठी आणि नेगेटिव्ह इन्कम्पन्सी जी त्यांच्याबद्दल झालेली आहे लोकांची, ती त्याच्यापासून मूळ मुद्द्यापासून बगल खाण्याचं काम करण्याचं काम या सरकारचं चाललेलं आहे। या बजेटमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी जर मोफत पूर्ण रीतीने वीज दिली असती तरी आम्ही स्वागत केलं असतं। 300 युनिटची दिली म्हणजे काय होणार आहे? त्यांनी पंप तरी लागते का? हा एक झाला एक भाग। दुसरा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करायचा निर्णय घेतला असता तरी समजू शकलो असतो। नवीन रोजगारासाठी एवढे लाख लोक रोजगार आम्ही आणलेले आहेत आणि यांना आम्ही सरसकट देतोय। स्थानिकांना रोजगार देण्याची मुभा असताना पण देखील परराज्यातली लोक येत आहेत, तुम्ही बघताय। मोठे जे उद्योग आहेत हे जात आहेत आणि या राज्याची शोकांतिका आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येतात आपल्याकडे, गुजरातचे मुख्यमंत्री येतात आणि डोळ्यासकट ह्यांचे जाऊन उद्योग घेऊन जाण्याचं काम करतात। चंद्रबाबू नायडू आले, ते काय फक्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले नाही, त्यांच्याही राज्यामध्ये इकडचे उद्योग किंवा उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी आले। ते दुर्दैवाने आपल्या सरकारला जमलेलं नाही आहे। नक्कीच, कर्नाटक सरकारनं आता त्यांची स्थानिक लोकांना 100% नोकरीमध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा केली आहे। कसं पाहता याकडे? प्रत्येक राज्याचा तो अधिकार आहे आणि स्वाभाविकच आहे की ज्या राज्यांनी वेगवेगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून, चळवळीतून किंबहुना मदतीचा हात देऊन जे विद्यार्थी घडवलेले आहेत किंवा समाज घडवण्याचं काम केलेलं आहे, त्यांची ही अपेक्षा असणारच की बा आमच्यातला असलेला राज्यातला माणूस हा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन प्रगती करण्यापेक्षा ती संधी त्याला आपल्या राज्यामध्ये मिळाली पाहिजे। आणि मूलभूत हीच संकल्पना शिवसेना म्हणून घेऊन आमची, आणि म्हणून आपण पाहिलं असेल की 80% आरक्षण हा मुद्दा आपला यासाठी आला आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी जर या राज्यामध्ये जर केली, मी उदाहरण तुम्हाला देतो, आजच जळगावचं एक कंपनीमध्ये, म्हणजे इतर राज्यांचे लोकांना काम करण्याची इच्छा नाही आहे, त्यांनी आणून त्यांना डांबून ठेवलं जात आहेत, पण तिकडचे पालकमंत्री, तिकडची लोक काहीच म्हणत नाही आहे। म्हणजे एक कारखाना मी तुम्हाला सांगतो ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती कारखाना तो गेलेला आहे, भारत रोपे हिताची कंपनी, या कंपनीमध्ये किती परप्रांतीय आहेत, का स्थानिकांना रोजगार दिला नाही? काय ते पालकमंत्री बोलत नाही? कारण अनेक तिकडे असलेल्या पुढाऱ्यांची ठेकेदारी झालेली आहे आणि त्या ठेकेदारी कमवण्यामध्येच मग्न आहे। नक्कीच, शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये ॲडजस्ट करावं लागेल। याचा अर्थ नेमका कसा काढायचा? बघा, हे वरिष्ठांची चर्चा आहे, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याचा शब्दाचा प्रयोग काय हा एक महत्त्वाचा भाग आहे। त्याला कारण असं आहे की अनेक भागांमध्ये आमची
असलेले जे आता जे सोडून गेलेले जे आमदार आहेत त्यात कदाचित राष्ट्रवादीचे आमदार किंवा उमेदवार चांगले असू शकतात. काही भागांमध्ये जिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता सोडून गेलेले आमदार आहेत तिकडे दुसऱ्या नंबरवरती आम्ही आहोत. तर ह्या ह्याच्यातला सुतोवाच असेल तर जसं ॲडजस्ट आम्हाला करावं लागेल तसं ॲडजस्ट त्यांना करावं लागेल, हा कदाचित त्याच्यातला एक भाग असेल. पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरती ह्याच्याबद्दलची प्रतिक्रिया दिली जाईल. संघाचं एक साप्ताहिक आहे विवेक म्हणून, ज्यामध्ये बरीचशी टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि संघाचा जो कार्यकर्ता आहे किंवा हिंदुत्व मानणारा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी आज खचलेला आहे, संभ्रमात आहे, असं सुद्धा त्यात म्हणण्यात आलेलं आहे. एकंदरीतच सगळी परिस्थिती पाहता मला असं वाटते ह्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काय वाटते हा महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळी जसं एक विवेक म्हणून घेऊन त्यांचा जो साप्ताहिक असतो हा मार्गदर्शक हा निवळ फक्त समाजाला नाही तर मोठ्या प्रमाणावरती त्यांचा असलेल्या पक्षाला देखील आहेत, त्याच्यातली प्रतिक्रिया त्यांनीच देणं उचित होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की वारंवार जे त्यावेळी ते सुतोवाच करतायत ह्याचा अर्थच असा आहे की त्यांचा ग्राउंड रिपोर्ट आहे. हा ग्राउंड रिपोर्ट हे त्या आधारावरतीच असे लेख लिहिले जातात आणि लेख लिहिणारे जी लोक आहेत ती जमिनीशी जुळलेली लोक आहेत. म्हणजे ती फक्त AC कॅबिनमध्ये बसून नाही, सर्वसामान्य लोकांबरोबर फिरतात, बोलतात, करतात. मला असं वाटतं की यामध्ये पण देखील त्यांचा काहीतरी विधायक दृष्टिकोन आहेत किंवा त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं. पण एक गोष्ट नक्कीच आहे की जे मूलभूत विचाराला साथ देणारा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी खचला यासाठी आहे की आपण आपली भूमिका मांडत असताना ज्या हिंदुत्ववादी संघटना शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर पण फारकत केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तो जोश तो राहिलेला नाही आहे. आणि हे मी म्हणायची गरज नाही, काल पण ज्यावेळी सन्मान्य शंकराचार्यजी पण आलेत तर त्यांनी पण हे स्पष्ट केलं की मग हिंदुत्व हा फक्त काय एका कुठच्या व्यक्ती आणि कुठच्या एका पक्षाशी बांधिलकी होऊन ठेवून चालणार नाही. उद्धवजींनी जी आतापर्यंत हिंदुत्वाची भूमिका जी घेतलेली ही कौतुकस्परी आहे. हे त्यांच्यासारख्याने येऊन बोलावं ही पण खऱ्या अर्थाने मला वाटते एक दृष्टिकोनातून उपदेशच आहे असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. म्हणून अशा उपदेशाच्या बद्दल भारतीय जनता पार्टी काय बोध घेते हे महत्त्वाचं आहे. नक्कीच एक राजकीय प्रश्न आहे. उदय सामंत म्हणतायत की विधान परिषद निवडणुका झाल्या, मतं फुटताना दिसत होती, पण शेकापचे जे जयंत पाटील आहेत त्यांचा बळी हा केवळ आणि केवळ महाविकास आघाडीनेच घेतला आहे. आज कदाचित त्या भूमिकेतून ते मांडण्याचा प्रयत्न जरी करत असेल पण एक गोष्ट नक्की आहे की जयंत पाटील जी निवडून यायलाच पाहिजे होती अशीतली व्यूहरचना आहे. अनेक आता आम्ही बोलण्याची गरज नाही पण स्वतः काँग्रेस पक्षाने पण हे मान्य केलेलं आहे किंवा त्यात पण काही दगाफटका झालेला आहे. त्या सर्व गोष्टीचं विश्लेषण जर तुम्ही बघितलं असेल ती मतं जर त्यांना विरोधकांना मिळाली नसती तर कदाचित जयंत पाटीलजी पण 18 आणि 19 वरती येऊन ठेपले असते आणि त्यातून जे महायुतीतला जो उमेदवार आहे तो त्याच्यामध्ये मागे पडला असता. तर हा संशोधनाचा भाग आहे पण त्याचा अर्थ आम्हीच काहीतरी केलं अशातलं नाही. हॉर्स ट्रेडिंगला सुरुवात ही त्यांनी या अगोदर केलेली आहे आणि काही राहिले होते ते ह्याच्यामध्ये त्यांचाही या निमित्ताने पर्दाफाश झालेला आहे. आता फक्त चेतवण्याचं काम किंवा आमच्यामध्ये आपसामध्ये काय होतं ते बघण्याचं काम करतं. पण मला असं वाटते आमच्याकडे बघण्यापेक्षा त्यांनी आता महायुतीमध्येच प्रवीण दरेकर काय बोलत आहेत त्याच्याकडे बोध घ्यायला पाहिजे. अब्दुल सत्तारजी काय त्यांची भूमिका होते, काय होणार आहेत नाही होणार त्याचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. सत्तार तर म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील भविष्यामध्ये. सत्तार खूप काही गोष्टी बोलत आहेत, ते पुढच्या पक्षातून लढतील हेही अजून ते बोलत नाही आहे. टोपी कधी काढतील ह्याचाही ते उल्लेख करत नाही आहे. तर त्यांचा अनेक बाबतीतला अभ्यास फार मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आहेत. आणि त्यांनी तर काल मागणीच केली आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्णय 15 दिवसाच्या आत घ्या. म्हणजे मंत्रीच आता म्हणायला लागलेले आहेत, मग सरकार का चूप बसलेलं आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. मंत्रिमंडळ विस्तार तुम्हाला वाटतं होईल? गाजर दिले जातील, फक्त आश्वासन दिले झालेले आहेत. आता समजा जरी विस्तार झाला तर किती दिवसाचे आणि किती तासाचे मंत्री राहणार आहेत हाही प्रश्न होणार आहेत ना. पण असं पण दोन थेअरी आहे. मुख्यमंत्री म्हणतात की लवकरच विस्तार करू, कुणी काळजी करण्याचं कारण नाही. जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार तर विस्तारच होणार नाही आहे, कारण आता 3च महिने राहिले आहेत, आमदार पळून जातील अशी सुद्धा भीती आहे सगळ्यांना. त्यामुळे होणार नाही असं म्हणतात. काय वाटतं नाही? माझी माहिती तर अशी पण आहेत की ज्या आमदारांना मंत्री व्हायचं होतं त्याने तर आशा सोडून दिलेली आहे. ते आता असं म्हणतायत की बा आता आम्हाला बळीचा बकऱ्या का बनवता. 2 वर्ष तुम्ही सत्तेच्या मजे घेतली, आता फक्त तोंडाला पाणी पुसण्यासाठी आम्हाला आता तुम्ही मंत्री कराल आणि आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून येऊ की नाही येऊ. कारण फक्त मंत्री झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये काय जाऊन ते लोक काय निर्णय घेणार आहेत. त्यांना मंत्रीची शपथ घेऊन ऑफिसचा ताबा घेऊन आणि विभाग समजण्यापर्यंत आचारसंहिता लागेल आणि म्हणून हे काही तासाचे राहणार आहेत.
यात काही खांदेपलट करण्याची शक्यता आहे. काही आपले असलेले महत्त्वाचे जे काही खाते आहेत ते राष्ट्रवादीला देऊन त्याला खुश करायचं. मुख्यमंत्रीपद त्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्यातले काही लोकांना तुझा खाता इकडे नाही तिकडे, काही लोकांना बोलून घेऊन करायची, फक्त बोलवणी करून घेऊन करण्याचं काम केलं जाईल असं मला वाटते. नक्कीच. मी एक महत्त्वाचं विधान केलं अब्दुल सत्तारांबद्दल. तुम्ही म्हणालात की अब्दुल सत्तार किती दिवस तिथे राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संपर्कात आहेत का? नाही, अजिबात नाही आहे. अब्दुल सत्तार व्यक्ती म्हणून घेऊन मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ते काम करत असताना, मी राष्ट्रवादीमध्ये करत असताना आम्ही एकमेकांना काम करणार. एक अत्यंत उमदा कार्यकर्ता आणि एक नेता म्हणून घेऊन त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु आत्ताची जी राजकीय परिस्थिती जी होऊ घातलेली आहे त्याच्यामुळे हा संभ्रम तर नक्कीच आहे आणि मी बोलायची गरज नाही. त्यांच्याच वक्तृत्वातून ते दिसतंय. आगे आगे देखिए होता है क्या. नक्कीच पुढे पाहावं लागेल नेमकं काय होतंय. सचिन अय्यर म्हणतायत. तर आपण पाहतो या ठिकाणी बरीचशी टीका केली आहे त्यांनी महायुतीवर, मुख्यमंत्र्यांच्या योजनेवर सुद्धा टीका केलेली आहे. आणि घडणार काय पुढे भविष्यामध्ये हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.